ऑर्गॅनिझम दिसतात आणि मग त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जर आपल्याला क्लासिफिकेशन करायचं असेल तर ते इतकं इझी नाही आहे. आणि मग सायंटिस्टनी काय केलं, जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अर्थवर आहेत त्यांचा काही क्रायटेरियाज लावले आणि क्लासिफिकेशन केलं. क्लासिफिकेशन केल्यामुळं काय झालं तर स्टडी करणं सोपं झालं. मग फर्स्ट सायंटिस्ट कोणते आहेत बघा. फर्स्ट सायंटिस्ट कार्ल्स लिनियस. नेम ऑफ द सायंटिस्ट इज कार्ल्स लिनियस. क्लासिफाईड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन 2 kingdom based on mode of nutrition. See, mode of nutrition, where they are migratory, sedentary, etc. म्हणजे बघा लक्ष द्या. पहिल्यांदा सायंटिस्ट जे आहेत कार्ल लिनियस, ह्या कार्ल लिनियसनी काय केलं, जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अर्थवर प्रेझेंट आहेत त्यांचं क्लासिफिकेशन केलं. कसं क्लासिफिकेशन केलं तर 2 किंगडममध्ये केलं. जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांचं क्लासिफिकेशन 2 पार्टमध्ये केलं. म्हणजेच किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमलियामध्ये केलं. मग हे जे क्लासिफिकेशन, प्लांटी मीन्स त्याच्यामध्ये प्लांट्स येणार आहेत, ॲनिमलिया मीन्स त्याच्यामध्ये सगळे ॲनिमल्स येणार आहेत. म्हणजेच हे 2 पार्ट्स करत असताना किंवा 2 क्लासिफिकेशन करत असताना काय क्रायटेरिया लावला किंवा त्यांनी काय निकष लावले. फर्स्ट वन इज अ मोड ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे ते अन्न कसं घेतात. ओके, म्हणजे अन्न ते कसे घेतात, म्हणजे ते स्वयंपोषी आहेत का परपोषी आहेत. जर स्वतः अन्न तयार करत असतील तर ते किंगडम प्लांटीमध्ये टाकलं. जे दुसऱ्यावर अवलंबून असतील तर त्यांना किंगडम ॲनिमलियामध्ये टाकलं. ठीक आहे, हा झाला पहिला क्रायटेरिया. सेकंड वन, वेदर दे आर मायग्रेटरी. मायग्रेटरी म्हणजे ते मायग्रेशन करतात का, एका ठिकाणं दुसऱ्या ठिकाणी जातात का. जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतील तर त्याला ॲनिमलियामध्ये टाकलं. जर जात नसतील तर किंगडम प्लांटीमध्ये टाकलं. ओके, सेडेंटरी म्हणजे बैठक. ठीक आहे, म्हणजे एका ठिकाणी जर असतील त्याला आपण सेडेंटरी म्हणणार आहे. असे बरेचसे क्रायटेरियाज यूज करून कार्ल लिनियसनी जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्या ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन कशामध्ये केलं रे, तर 2 किंगडममध्ये केलं. किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमलिया. ठीक आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. कार्ल लिनियस द सायंटिस्ट, फर्स्ट सायंटिस्ट की ज्यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे 2 किंगडम केले बेस्ड ऑन मोड ऑफ न्यूट्रिशन, whether they are migratory, sedentary, etc. But this broad classification as kingdom Plantae and kingdom Animalia was found inadequate. पण हे जे 2 क्लासिफिकेशन केलं गेलं प्लांटी आणि ॲनिमलियाचं ते पुरेसं नव्हतं. कारण फक्त 2 क्लासिफिकेशन होऊ शकत नाही आहेत. एवढ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम तुम्हाला माहिती आहे की पृथ्वीवर एवढी बायोडायव्हर्सिटी आहे आणि फक्त 2 किंगडममध्ये प्लांटी आणि ॲनिमलियामध्ये त्याचं क्लासिफिकेशन होऊ शकत नाही. मग याच्यानंतर काय झालं आहे बघा, नेक्स्ट पॉईंट आपण बघतो याच्यामध्ये. याच्यानंतर बघूया आपण सेकंड पॉईंट काय म्हटलं आहे. इट कुड नॉट क्लासिफाय द ऑर्गॅनिझम दॅट शोज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बोथ किंगडम. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया, फंगी, युग्लिना एक्सेट्रा. असे बरेचसे लिव्हिंग ऑर्गॅनिझम होते की जे प्लांटीमध्येही बसत नव्हते आणि ॲनिमलियामध्ये पण बसत नव्हते. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया असतील, फंगी असतील, युग्लिनासारखे असतील. हे दोन्ही काय होत नव्हतं रे, प्लांटीमध्येही बसत नव्हते आणि ॲनिमलियामध्ये पण बसत नव्हते. मग याच्यावर सोल्युशन म्हणजेच काय. हेन्स टू अवॉइड कन्फ्युजन सायंटिस्ट R.H. विटकर 1969 प्रपोज 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. सायंटिस्टचे नाव लक्षात ठेवा. हे जे ॲनिमल्स आहेत किंवा हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ह्यांचं क्लासिफिकेशन करण्यासाठी किंवा हे जे काही कन्फ्युजन झालं होतं ते कन्फ्युजन टाळण्यासाठी R.H. विटकर ह्या सायंटिस्टनी 5 किंगडम सिस्टीम क्लासिफिकेशनची केली. ओके, 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आणि ॲक्च्युली ही जी सिस्टीम आहे जी 8मध्ये तुम्ही शिकलेला आहात, सायंटिस्टचं नाव आहे R.H. विटकर 1969. ही हॅज प्रपोज 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. ठीक आहे, मग ही सिस्टीम महत्त्वाची काय आहे बघा. दिस सिस्टीम शोज द फायलोजेनिक रिलेशनशिप बिटवीन द ऑर्गॅनिझम. फायलोजेनिक म्हणजे इव्हॉल्युशनरी. मग ही जी सिस्टीम आहे किंवा ही 5 किंगडम सिस्टीम जी आहे क्लासिफिकेशनची, ही काय दाखवते. इट शोज फायलोजेनिक रिलेशनशिप. फायलोजेनिक मीन्स व्हॉट. फायलोजेनिकचा अर्थ काय होणार आहे, तर फायलोजेनिक म्हणजे आपण इथे इव्हॉल्युशनर म्हणतो आहे की ऑर्गॅनिझममध्ये इव्हॉल्युशन कसं होत गेलं हे आपल्या किंगडममधून कळतं आहे. यू नो इट व्हेरी वेल. द 5 किंगडम्स आर. कोणकोणते 5 किंगडम्स आहेत रे. फर्स्ट वन किंगडम मोनेरा, सेकंड किंगडम प्रोटिस्टा,
थर्ड किंगडम किंगडम प्लांटी, फोर्थ किंगडम फंगी अँड फिफ्थ वन किंगडम ॲनिमालिया. हे पाचही किंगडम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा, किंगडम मोनेरा, किंगडम इथे करते किंगडम मोनेरा, फर्स्ट वन किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लांटी, किंगडम फंगी अँड किंगडम ॲनिमालिया. सगळ्यांनी लक्षात ठेवा. सायंटिस्टचं नाव RH विटकर. सगळ्यांच्या लक्षात येतं आहे. हा पॉईंट आपण नो द सायंटिस्टमध्ये बघितलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आपण काय बघतोय, तर याच्यामध्ये जे क्लासिफिकेशन केलं गेलं त्यातला पहिला किंगडम मोनेरा स्टार्ट करतोय. सगळ्यांनी लक्षात आहे, किंगडम मोनेरा. वी आर गोइंग टू स्टार्ट नेक्स्ट अँड फर्स्ट किंगडम, दॅट्स वन इज ए मोनेरा. आता मोनेरामध्ये काय येतं रे, तर मोस्ट ऑफ द बॅक्टेरिया जे आहेत ते बॅक्टेरिया किंगडम मोनेरामध्ये येतात. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज दॅट इट कंटेन्स युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ अ प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन. लक्षात घ्या, इथं हे दोन पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. सेल्युलर, युनिसेल्युलर अँड प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन. म्हणजेच हे किंगडम मोनेरामध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असणार आहेत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसे असणार आहेत रे, युनिसेल्युलर असणार आहेत. तुम्हाला माहिती आहे युनिसेल्युलरचा अर्थ काय, युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय, त्यांच्यामध्ये एकच सेल असणार आहे. त्याचबरोबर ते प्रोकॅरियोटिक आहेत. मग तुम्ही म्हणाल प्रोकॅरियोटिक म्हणजेच काय, तुम्हाला वाटेल प्रोकॅरियोटिक म्हणजेच काय, तर तुम्ही याच्या अगोदर ज्यावेळेस लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं पूर्ण क्लासिफिकेशन आपण करतो आहे त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की जेवढे सजीव आहेत किंवा सेल्स आहेत त्या सेलचे दोन प्रकार पडतात. फर्स्ट वन इज ए प्रोकॅरियोटिक आणि दुसरा आहे तो युकॅरियोटिक. ॲक्च्युली याच्यावर आपल्याला लेसन आहे त्यावेळेस आपण डीप बघणार आहे. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकचा अर्थ काय, तर प्रोकॅरियोटिकमध्ये असणारे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये न्यूक्लियस डेव्हलप्ड असत नाही, न्यूक्लियस अनडेव्हलप्ड असतो. आणि युकॅरियोटिक्स म्हणजे आपण आहोत किंवा हायर डेव्हलप्ड ऑर्गॅनिझम्स आपण म्हणणार आहे, यांच्यामध्ये न्यूक्लियस असतो तो वेल डेव्हलप्ड असतो. वेल डेव्हलप्ड असतो म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल आपण एखादी सेल घेतली, ओके, एखादी सेल घेतली तर तुम्हाला माहिती आहे की सेलमध्ये काय असतो, न्यूक्लियस असतो. फॉर एक्झाम्पल ही एक सेल आहे, ह्या सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे आणि हा न्यूक्लियस आहे, ह्या न्यूक्लियसच्या कडेने न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. ओके, काय आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, आत न्यूक्लिओलस आहे. आणि म्हणजे ही सेल आहे ती सेलमध्ये असणारा न्यूक्लियस कसा असतो, वेल डेव्हलप्ड असतो. सेलमध्ये असणारे जे ऑर्गेनेलीज असतात ते मेम्ब्रेन असतात. म्हणजेच हे जे ॲनिमल्स आहेत किंवा हे जे सेल आपण म्हणतोय प्रोकॅरियोटिक सेल, ह्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस अनडेव्हलप्ड असतो. अनडेव्हलप्डचा अर्थ कळाला, अनडेव्हलप्डचा अर्थ काय म्हणा, किंवा प्रायमरी न्यूक्लियस सुद्धा असं म्हणू शकतो की ज्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन किंवा न्यूक्लिओलस हे घटक असत नाहीत. किंगडम मोनेराचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ते कसे आहेत, युनिसेल्युलर आहेत. सेकंड, प्रोकॅरियोटिक आहेत. ओके, फर्स्ट पॉईंट लक्षात ठेवा, इट कंटेन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन. देन सेकंड पॉईंट व्हॉट, मोनेरा इन्क्लूड युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. आत्ताच मी तुम्हाला सांगितले की मोनेरा किंगडममध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते ऑर्गॅनिझम कसे असतात, युनिसेल्युलर अँड प्रोकॅरियोटिक. लक्षात ठेवा, किंगडम मोनेरामध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स असतात ते एकपेशीय असतात आणि कसे असतात, प्रोकॅरियोटिक असतात. नेक्स्ट, दीज आर ओमनी प्रेझेंट. आता ओमनी प्रेझेंटचा अर्थ काय होतो रे, प्रेझेंट एव्हरीवेअर. ओमनी प्रेझेंटचा अर्थ काय होतो, प्रेझेंट एव्हरीवेअर. ह्या ओमनी प्रेझेंटचा अर्थ होतो प्रेझेंट एव्हरीवेअर. प्रेझेंट एव्हरीवेअरचा अर्थ काय, तर कुठेही तुम्हाला आढळतात, पाण्यामध्ये आढळतात, पुन्हा जमिनीवर आढळतात, मोठमोठ्या खडकांवर आढळतात, माउंटन्सवर आढळतात. म्हणजेच ओमनी प्रेझेंट हा केव्हा शब्द वापरला जातो, प्रेझेंट एव्हरीवेअर. सगळीकडे प्रेझेंट असेल त्याला ओमनी प्रेझेंट असं म्हटलं जातं. These are omnipresent. They are found in all types of environment which are generally inhabited by the other living being. सगळ्यात वैशिष्ट्य काय बघा, किंगडम मोनेरामध्ये असणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे सगळ्या प्रकारच्या एन्व्हायरमेंटमध्ये आढळतात आणि ज्या ठिकाणी अदर लिव्हिंग बिंग्स राहू शकत नाहीत, बघा
ज्या ठिकाणी अदर लिव्हिंग बिंग राहू शकत नाहीत, दुसरे सजीव राहू शकत नाहीत, अशा ठिकाणी ते राहतात. जिथं अशी ॲडव्हर्स कंडिशन असते किंवा असं वातावरण असतं की तिथं सजीव राहू शकत नाहीत, अशामध्ये आपल्याला हे किंगडम मोनेरामध्ये असणारे ऑर्गॅनिझम्स राहतात. त्यामध्ये त्याला काय म्हटलं गेलं, फ्यू आर photoautotrophs or chemoautotrophs but majority are heterotrophic in nature. आता किंगडम मोनेरामध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते जास्त करून हेटेरोट्रॉपिक आहेत. हेटेरोट्रॉपिकचा अर्थ काय रे? परपोषी. हेटेरोट्रॉपिकचा अर्थ काय होतो? परपोषी. जास्तीत जास्त ऑर्गॅनिझम्स कसे आहेत? परपोषी आहेत, म्हणजे हेटेरोट्रॉपिक आहेत. मग जास्तीत जास्त हेटेरोट्रॉपिक असतील तर कमीत कमी काय असणार आहेत? ॲटोट्रॉपिक असणार आहेत. तुम्हाला माहिती आहे सजीवांचे आपण दोन हे करतोय, वर्गीकरण करतोय. काही असतात ते स्वयंपोषी असतात, त्याला आपण ॲटोट्रॉपिक असं म्हणतोय. काही असतात ते परपोषी असतात, त्याला आपण हेटेरोट्रॉपिक असं म्हणतोय. मग इथं त्यांनी म्हणलंय की किंगडम मोनेरामध्ये असणारे जास्तीत जास्त ॲनिमल कसे आहेत? हेटेरोट्रॉपिक आहेत, म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून आहेत. पण काही आहेत ते मात्र कसे आहेत? काही फ्यू म्हटले. काही आहेत ते ॲटोट्रॉफिक आहेत. ॲटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषी, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे आहेत. मग ह्या काहींमध्ये पण पुन्हा दोन प्रकार पडतात. बघा, हे काही जे ॲटोट्रॉफिक आहेत, स्वयंपोषी आहेत, त्याचेही दोन प्रकार पडतात. एक आहे फोटो ॲटोट्रॉफिक आणि दुसरं आहे किमो ॲटोट्रॉफिक. हे सगळे टर्म्स तुम्हाला झालेत. फोटो ॲटोट्रॉफिक म्हणजेच काय? बघा, फोटो ॲटोट्रॉफिकचा अर्थ, फोटो म्हणजे लाईट. बघा, तुम्हाला इथं प्रत्येकच फिजिक्समध्ये वगैरे हा शब्द जाईल. फोटोचा अर्थ काय होतो? लाईट. मग ज्या वनस्पती किंवा जे ऑर्गॅनिझम लाईटचा वापर, सनलाईटचा वापर करून फूड सिंथेसाइज करतात, त्याला फोटो ॲटोट्रॉफ्स असं म्हणायचं. बघा, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपलं फूड सिंथेसाइज करण्यासाठी सनलाईटचा वापर करत असतील तर त्याला आपण फोटो ॲटोट्रॉफ्स असं म्हणणार आहे. आणि जे ऑर्गॅनिझम अन्न तयार करण्यासाठी स्वतःच्या काही केमिकल्सचा वापर करत असतील, काय करत असतील? केमिकलचा वापर करत असतील, तर त्याला किमो ॲटोट्रॉफ्स म्हटलं जातं. ह्या दोन नवीन कन्सेप्ट आल्या बघा. ॲटोट्रॉफ्स म्हणजे स्वयंपोषी, फोटो ॲटोट्रॉफ्स म्हणजे सूर्यप्रकाश किंवा सनलाईटचा वापर करून जर फूड सिंथेसाइज करत असतील तर फोटो ॲटोट्रॉफ, काही केमिकलचा वापर करून फूड तयार करत असतील तर त्याला किमो ॲटोट्रॉफ्स असं म्हटलं जातं. ह्यातले मोस्ट ऑफ द काय आहेत रे? पण हेटेरोट्रॉपिकच आहेत. काही, फक्त काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते ॲटोट्रॉफिक आहे, त्याच्या पण दोन प्रकार पडतात. काही फोटो ॲटोट्रॉफिक आहेत तर काही किमो ॲटोट्रॉफिक आहेत. ओके, नेक्स्ट पॉईंट. These organisms do not have well defined nucleus. हे खरं प्रोकॅरियोटिक्सचं वैशिष्ट्य आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे. किंगडम मोनेरामध्ये असणारे ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूक्लियस वेल डिफाइंड असणार नाही. These organisms do not have well defined nucleus. Next point. DNA exists as a simple double-stranded circular single chromosome called as a nucleid. DNA जो आहे तो DNA कसा आहे रे? सिम्पल आहे, सिम्पल स्टँडर्ड आहे. ठीक आहे, सिम्पल डबल स्टँडर्ड आहे. तुम्हाला युकॅरियोटिकमधला माहिती आहे. युकॅरियोटिक म्हणजे आपल्यातला, आपल्या ह्युमन बॉडीमध्ये किंवा ऑर्गॅनिझममध्ये DNA असा असतो, तुम्हाला माहिती आहे, डबल हेलिकल स्ट्रक्चर. पण मोनेरामध्ये किंवा प्रोकॅरियोटिक हे ऑर्गॅनिझम आहेत, त्यामुळे यांचा DNA आहे तो कसा आहे रे? डबल हेलिकल नाही आहे, डबल स्टँडर्ड आहे पण सिम्पल आहे. डबल स्टँडर्ड सर्क्युलर DNA एक्झिस्ट ॲज. DNA कसा आहे? सिम्पल आहे, डबल स्टँडर्ड आहे आणि सर्क्युलर आहे. असा हेलिकल स्ट्रक्चर तुम्हाला आढळत नाही. मोनेरामध्ये जो DNA आहे तो सिम्पल आहे, डबल स्टँडर्ड आहे आणि सर्क्युलर आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये सिंगल क्रोमोझोम आहे, हॅविंग सिंगल क्रोमोझोम कॉल्ड ॲज ए न्यूक्लियॉइड. त्याला काय म्हटलं जातं? न्यूक्लियॉइड असं म्हटलं जातं. हे पॉईंट ज्यावेळेस तुम्ही प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकमध्ये शिकाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. पुन्हा सांगते, DNA कसा आहे रे? सिम्पल आहे, डबल स्टँडर्ड आहे, सर्क्युलर आहे, सिंगल क्रोमोझोम आहे त्याच्यामध्ये, त्याला आपण न्यूक्लियॉइड असं म्हणतोय. नेक्स्ट पॉईंट. स्मॉलर सर्क्युलर मॉलिक्यूल ऑफ DNA
and extra chromosomal genetic materials called as a plasmid are often present. आता मगाशी तुम्हाला सांगितलं मी की DNA आहे तो सर्क्युलर आहे, गोल आहे, बरोबर आहे. स्मॉलर सर्क्युलर मॉलिक्यूल ऑफ DNA ज्याला आपण एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक मटेरियल असं म्हणतो किंवा जेनेटिक एलिमेंट असं म्हटलं जातं. आणि त्यासाठी जनरली एक शब्द वापरला आहे, प्लाझ्मिड असं म्हटलं जातं. ठीक आहे. सर्क्युलर मॉलिक्यूल ऑफ DNA, DNAचा जो सर्क्युलर मॉलिक्यूल आहे ज्याला आपण एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक मटेरियल किंवा एलिमेंट असं म्हणतोय त्यालाच प्लाझ्मिड असं म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट, सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकन कॉल्ड ॲज ए म्युरिन विच इज अ पॉलिमर ऑफ शुगर अँड ॲमिनो ॲसिड. बघा कॅरेक्टरिस्टिक खूप सोपे आहेत. एक दोनदा तुम्ही जर ह्या रिवाईज केल्या तर लक्षात येतील. थोडंसं सुरुवातीला अवघड जाईल जर तुम्ही मराठी मीडियममधून असाल, पण सतत जर ऐकत राहिला तर तुमच्या हे शब्द पाठ होऊन जातील. आता तुम्हाला माहिती आहे की कोणताही सेल असेल तर सेलची काय असते रे, सेल वॉल असते. आणि ती सेल वॉल कशाने बनलेली आहे, हा मोनेरा किंगडममध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्याची सेल वॉल आहे ती पेप्टिडोग्लायकॉनने बनलेली आहे. कशाने बनलेली आहे, पेप्टिडोग्लायकॉनने बनलेली, किंवा त्याला अजून एक शब्द आहे म्युरिन असं नाव आहे. सी, आणि हे म्युरिन किंवा पेप्टिडोग्लायकॉन कशाने बनलेले आहेत, इट इज अ पॉलिमर. पॉलिमर म्हणजे चेन, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकलाय. पॉलिमर ऑफ शुगर अँड ॲमिनो ॲसिड. शुगर आणि ॲमिनो ॲसिड एकत्र होऊन त्याची जी पॉलिमर चेन तयार झालेली आहे त्याच्यापासून पेप्टिडोग्लायकॉन तयार झालेलं आहे. आणि हे पेप्टिडोग्लायकॉन काय काय तयार करतं, त्या सेलची सेल वॉल तयार करत असतं. ठीक आहे. इथपर्यंत पॉईंट झाले. आता नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण बघतोय काय बघा, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेलीज. मेम्ब्रेन म्हणजे कडेने आवरण असणारे. आपल्या युकॅरियोटिक सेलमध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेली बरेच आहेत. मायटोकॉन्ड्रिया आहे, क्लोरोप्लास्ट आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. हे ह्यांच्यामध्ये अब्सेंट असतात. जे आपल्यामध्ये प्रेझेंट आहेत म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे ह्यांच्यामध्ये अब्सेंट असतात. नेक्स्ट, रायबोझोम्स आर स्मॉलर इन साईज 70s दॅन इन युकॅरियोटिक सेल. इथं काय म्हटलं आहे की तुम्हाला माहिती आहे की सेलमध्ये रायबोझोम्स असतात. जरा पाठीमागचा थोडासा आठवण्याचा प्रयत्न करा. सेलमध्ये रायबोझोम्स असतात आणि मग काहींच्यामध्ये 70s रायबोझोम्स, काहींच्या म्हणण्यापेक्षा प्रोकॅरियोटिकमध्ये 70s असतात आणि युकॅरियोटिकमध्ये 80s असतात. यस, हा सिडबर्ग युनिट असं म्हटलं जातं. मग प्रोकॅरियोटिकमध्ये जे काही रायबोझोम्स असतात ते स्मॉल असतात कुणापेक्षा, युकॅरियोटिकमध्ये असणाऱ्या रायबोझोम्सपेक्षा. आणि साहजिकच त्याला आपण काय म्हणतो, 70s. लक्षात ठेवा, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जे रायबोझोम्स असतात ते 70s असतात आणि युकॅरियोटिक सेलमध्ये जे असतात ते 80s असतात. म्हणून तो पॉईंट असा म्हटला आहे, रायबोझोम्स आर स्मॉलर इन साईज 70s दॅन इन युकॅरियोटिक सेल. The mode of reproduction in Monera is asexual or with the help of binary fission or budding. Very rarely, sexual reproduction is conjugation method, by conjugation method. मग किंगडम मोनेरा जे मधले जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्या ऑर्गॅनिझममध्ये रिप्रोडक्शन कसं होतं, तर ते रिप्रोडक्शन असतं असेक्शुअल, अलैंगिक म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. असेक्शुअल असतं. मग असेक्शुअलमध्ये पण प्रकार आहेत. काहींच्यामध्ये बायनरी फिजन होतं. बायनरी फिजनचा अर्थ काय रे, एका सेलपासून 2 सेल तयार होत असतील त्याला बायनरी फिजन म्हणतोय. दुसरी मेथड आहे ती म्हणजे बडिंग, बड निर्माण होते. तुम्हाला हायड्राचं उदाहरण माहिती आहे, ईस्टचं उदाहरण माहिती आहे. समजा एखादी सेल असेल तर सेलच्या बॉडीवर अशी एक बड तयार होते आणि ही बड काय होतं रे, पुढं वाढते आणि पुन्हा ती इंडिपेंडेंटली जगायला सुरुवात करते. त्याला आपण बडिंग असं म्हणतो आहे. म्हणजे जर जे काही किंगडम मोनेरामध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये मोस्टली रिप्रोडक्शन कसं होतं रे, असेक्शुअली होतं. कसं होतं, असेक्शुअली होतं. असेक्शुअलीमध्ये सुद्धा काहींच्यामध्ये बायनरी फिजन होतं तर काहींच्यामध्ये बडिंग होतं. बायनरी फिजन म्हणजेच काय, तर तुम्हाला अमिबाचं उदाहरण तुम्ही शिकलं आहे. अमिबा जर त्याच्या डिव्हिजन, असेक्शुअल मेथड किंवा डिव्हिजन तुम्ही शिकला तर हा जो अमिबा असेल फॉर एक्झाम्पल, तर एका अमिबापासून 2 अमिबा तयार होतात. ठीक आहे, एका अमिबापासून 2 अमिबे तयार होतात. त्याला बायनरी फिजन असं म्हटलं जातं. ठीक आहे, सगळ्याच्या लक्षात आलं.
म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं रे, बायनरी फिजन किंवा बडिंगनं होतं. खूप कमी ऑर्गॅनिझममध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. बघा, सगळ्यात जास्त रिप्रोडक्शन कसलं होतं त्यांच्यामध्ये, असेक्शुअल होतं. असेक्शुअल जास्त आहे, पण काहींच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनसुद्धा होतं, लैंगिक प्रजननसुद्धा होतं. आणि ती जी मेथड आहे त्याला कॉन्ज्युगेशन मेथड असं म्हटलं जातं. जर तुम्हाला अजून डीपली बघायचं असेल तर याचं एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल पॅरामेशियम आहे. पॅरामेशियममध्ये जे सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं ते कॉन्ज्युगेशन मेथडनी होतं. नेक्स्ट, मॉर्फोलॉजिकली बॅक्टेरिया आर कॅटेगराइज्ड इंटू 4 ग्रुप. एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन परीक्षेला हा विचारला जातो की बॅक्टेरिया जे आहेत त्या बॅक्टेरियाचे जनरली 4 ग्रुप केलेले आहेत. कोणते ग्रुप केलेले आहेत? 4 ग्रुप केलेले आहेत. कोकस, रॉड शेप्ड बॅक्टेरिया, ठीक आहे. बघा, स्पेरिकल असेल तर त्याला कोकस असं म्हणतोय आपण, स्पेरिकल असेल तर कोकस. जर रॉड शेप्ड असेल तर त्याला बॅसिलस, आणि कॉमा शेप्ड असेल तर त्याला आपण व्हिब्रिओ असं म्हणतोय. किडनी शेप किंवा कॉमा शेप असेल त्याला व्हिब्रिओ असं म्हणतोय. आणि स्पायरल जर असेल तर त्याला स्पायरिलियम असं म्हटलं जातं. बघा, इथे मी सांगते की बॅक्टेरियाचे शेप कसे आहेत याच्यावरून त्याचे 4 प्रकार केलेले आहेत. जर स्पेरिकल असेल तर त्याला आपण कोकस म्हणायचं किंवा कोकाय असं म्हटलं जातं, कोकस असं म्हटलं जातं. जर रॉड शेप्ड असेल तर त्याला बॅसिलस असं म्हणायचं. जर कॉमा शेप किंवा किडनी शेप असेल, कॉमा शेप किंवा किडनी शेप असेल तर त्याला व्हिब्रिओ असं म्हणायचं. आणि असं स्पेरिकल असेल तर त्याला स्पिरिलियम असं म्हणायचं. बघा, आपल्या याच्या स्लाईडमध्ये मी दाखवलेलं आहे तुम्हाला. ऑन द बेसिस ऑफ इव्हॉल्युशन बॅक्टेरिया कॅन बी क्लासिफाईड ॲज अर्ची बॅक्टेरिया अँड यू बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचं स्टडी करत असताना त्याचे पुन्हा 2 प्रकार केलेत. म्हणजे इव्हॉल्युशन कसं होत गेलं याच्यानुसार बॅक्टेरियाचे 2 टाईप केलेले आहेत किंवा 2 क्लासिफिकेशन करत असताना 2 टाईप केलेले आहेत. फर्स्ट वन इज ए आर्ची बॅक्टेरिया अँड सेकंड वन इज ए यू बॅक्टेरिया. बघा, पहिला आहे तो अर्ची बॅक्टेरिया आहे आणि दुसरा आहे तो यू बॅक्टेरिया. इथं बघा शेप लक्षात घ्या. आता हा पहिला शेप आहे तो कसा आहे रे, सर्कल आहे, म्हणजे स्पेरिकल आहे. सर्कल नाही म्हणता येणार आपल्याला, स्पेरिकल आहे म्हणजे तो कोकस आहे, ठीक आहे. दुसरा आहे तो स्पेरिकल पण आहे आणि रॉड शेप्ड पण आहे, म्हणून त्याला बघा इथं तुम्हाला पहिला कोकस आहे, दुसरा कोकोबॅसिलस आहे. कोकोबॅसिलस म्हणजे स्पेरिकल पण आहे आणि रॉड शेप्ड पण आहे, म्हणून त्याला कोकोबॅसिलस असं म्हटलं जातं. सॉरी. हा जो आहे तो कॉमा शेप्ड आहे त्याला व्हिब्रिओ असं म्हटलं गेलं आहे. आणि हा रॉड शेप्ड आहे त्याला बॅसिलस असं म्हटलं गेलं आहे. कोकस, व्हिब्रिओ आणि बॅसिलस. आणि मधला दाखवला आहे तो कोकोबॅसिलस आहे, कारण काही स्पेरिकल पार्ट आहे आणि काही रॉड शेप्ड आहे, म्हणून त्याला कोकोबॅसिलस असं म्हटलं जातं. आणि जे स्पायरल असेल तर त्याला स्पिरिलियम असं म्हटलं जातं. बघा, पुन्हा सांगते, याच्यावर क्वेश्चन पडतो, याच्यावर क्वेश्चन तुम्हाला 2 मार्काचा असतो की अकॉर्डिंग टू द शेप, मॉर्फॉलॉजिकली त्याचा शेप जो आहे त्याच्यावरून बॅक्टेरियाचे 4 ग्रुप कोणते आहेत. फर्स्ट वन इज ए कोकस. कोकस केव्हा म्हणणार आहे, स्पेरिकल शेप असेल तर, रॉड शेप्ड असेल तर बॅसिलस, कॉमा शेप्ड असेल तर व्हिब्रिओ, आणि स्पायरल शेप्ड असेल तर स्पिरिलियम किंवा स्पायरोचिट असं म्हटलं जातं. सगळ्यांनी हे व्यवस्थित नोट्स काढताना डायग्राम व्यवस्थित काढा. नेक्स्ट पॉईंट आपण याच्यामध्ये इथे बघा त्यांनी डिफरंट शेप्स ऑफ बॅक्टेरियल सेल असं म्हटलं आहे. आता आपण महत्त्वाचा पॉईंट शिकतोय तो म्हणजे पहिले आपण 2 टाईप बघितले होते, अर्ची बॅक्टेरिया अँड यू बॅक्टेरिया. त्यातला पहिला आपण बघतोय तो म्हणजे अर्ची बॅक्टेरिया. आता अर्ची बॅक्टेरिया थोडंसं वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीचे जे बॅक्टेरिया आपण म्हणतो ना, आता इव्हॉल्युशन जसं त्यांनी 2 क्लासिफिकेशन कसे केले होते, जसं इव्हॉल्युशन होत गेलं त्याच्यानुसार त्यांनी बॅक्टेरियाचे 2 प्रकार केले. त्यातला पहिला अर्ची बॅक्टेरिया. अर्ची बॅक्टेरिया, आत्ता जे तुम्हाला बॅक्टेरिया मी दाखवले त्याच्यापेक्षा हे बॅक्टेरिया वेगळे असतात. जे काही आहे तुमच्या डोक्यामध्ये किंवा माझ्या डोक्यामध्ये बॅक्टेरियाचं जे काही चित्र येतं समोर त्याच्यापेक्षा हे बॅक्टेरिया वेगळे असतात. सी, पहिला पॉईंट, दीज आर डिफरन्शिएटेड फ्रॉम अदर बॅक्टेरिया. हे जे बॅक्टेरिया आहेत ते अदर बॅक्टेरियापेक्षा कसे आहेत, वेगळे आहेत, ऑन द बेसिस ऑफ देअर डिफरंट सेल्युलर फीचर्स.
त्यांचे जे काही वेगळे वैशिष्ट्य आहे त्याच्यापासून ते कसे आहेत, म्हणजे त्याचं सेल्युलर स्ट्रक्चरच वेगळं असतं, त्यामुळं अदर बॅक्टेरियापेक्षा ते कसे आहेत रे, वेगळे असतात. मग वेगळे असतात म्हणजे नक्की काय, तर हे जे बॅक्टेरिया आहेत, हे बॅक्टेरिया एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट, म्हणजे जिथं कुणीही राहू शकत नाही अशा एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट, वातावरणामध्ये सुद्धा ते जगू शकतात. These bacteria are mostly found in the extreme environment, hence called as the extremophils. बघा इथे असं म्हटलं आहे की हे जे बॅक्टेरिया आहेत ते एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटमध्ये राहू शकतात, त्यामुळं त्यांना एक्स्ट्रीमोफाईल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, एक्स्ट्रीमोफाईल असं म्हटलं जातं, कारण ते एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट, एक्स्ट्रीम म्हणजे काय रे, तर जास्त, म्हणजे कदाचित तर टेम्परेचर जास्त असेल, प्रेशर जास्त असेल किंवा अदर ॲडवर्स कंडिशन जर तिथं असतील तरीसुद्धा, म्हणजे जिथं लिव्हिंग ऑर्गॅनिझम जगू शकत नाहीत, अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, तिथं हे जगतात, म्हणून त्याला आपण एक्स्ट्रीमोफाईल असं म्हटलं जातं. याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार केलेत बघा. एक्स्ट्रीमोफाईल असं का म्हटलं गेले, दे आर फाउंड इन अ व्हरायटी ऑफ प्लेसेस फ्रॉम व्होल्कॅनिक क्रॅटर टू साल्टी लेक अँड हॉट स्प्रिंग. एक्स्ट्रीमोफाईल म्हणायचं कारण असं आहे की हे जे बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरिया तुम्हाला कुठं आढळतात, की जिथं ज्वालामुखीचा उद्रेक होतो, व्होल्कॅनिक क्रॅटर असेल, इतक्या हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा ते जगू शकतात, किंवा एखादं साल्टी लेक असेल, म्हणजे ज्यामध्ये क्षारांचं प्रमाण जास्त असेल त्या पाण्यामध्ये, तरीसुद्धा हे बॅक्टेरिया जगू शकतात, किंवा एखाद्या हॉट स्प्रिंग म्हणजेच काय, उष्णतेच्या लहरी असतील तरीसुद्धा अशा ॲडवर्स कंडिशनमध्ये सुद्धा हे बॅक्टेरिया जिवंत राहू शकतात, म्हणून त्याला एक्स्ट्रीमोफाईल असं म्हटलं जातं. म्हणजे 2 प्रकार कसे केलेत बघा. their ability to withstand such a hostile environment speak of their capacity to survive in the very severe condition. आता त्यांनी म्हटले की ही जी कॅपॅसिटी आहे त्यांची, याच्यामध्ये ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. कशाची क्षमता आहे, तर खराब वातावरणामध्ये सुद्धा किंवा ॲडवर्स वातावरणामध्ये सुद्धा त्यांची जगण्याची कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, कसलीही एखादी सिव्हिअर कंडिशन असेल तरी ते काय करतात रे, तिथे सर्वाईव्ह होतात, जगतात. आणि त्यामुळे त्याला आपण एक्स्ट्रीमोफाईल असं म्हणले. 2 टाईप्स आपण म्हणतोय, एक म्हणजे हॅलोफाईल्स, बघा इथं मी अंडरलाईन करते किंवा टिकमार्क करते. फर्स्ट वन इज ए हॅलोफाईल अँड सेकंड वन इज ए थर्मोफाईल. मग तुम्ही म्हणा हॅलोफाईल आणि थर्मोफाईल म्हणजेच काय, तर आपण एक पहिली टर्म वापरली होती एक्स्ट्रीमोफाईल. एक्स्ट्रीमोफाईल म्हणजेच ॲडवर्स कंडिशनमध्ये, एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटमध्ये जे बॅक्टेरिया सर्वाईव्ह होतात त्यांना आपण एक्स्ट्रीमोफाईल असं म्हणतोय. पण तिथे आपण स्पेसिफिक शब्द नाही वापरला की तिथं टेम्परेचरला जगतात किंवा काही साल्टी वॉटरमध्ये असतील. मग साल्टी वॉटरमध्ये जर ती जगत असतील त्या बॅक्टेरिया, तर त्याला आपण हॅलोफाईल असं म्हणायचं. इथं डेफिनेशन बघा, बॅक्टेरिया that can withstand high salinities are called halophile, while those that withstand extreme temperature are known as a thermophile. म्हणजे जे बॅक्टेरिया खूप क्षारांचं प्रमाण जास्त आहे त्या पाण्यामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा जगत असतील तर त्याला हॅलोफाईल्स असं म्हणायचं. आणि काही बॅक्टेरिया असे आहेत की एक्स्ट्रीम टेम्परेचरला, हाय टेम्परेचरला सुद्धा ते जगत असतील तर त्याला थर्मोफाईल असं म्हणणार आहे. बघा 3 टर्म्स इथं आले आपले नवीन. एक्स्ट्रीमोफाईल ही कॉमन टर्म आहे की एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटला जे बॅक्टेरिया जगतात त्याला एक्स्ट्रीमोफाईल असं म्हटलं जातं. पण तिथं पुन्हा त्याचे 2 प्रकार केलेत, एक म्हणजे हॅलोफाईल, दुसरं म्हणजे थर्मोफाईल. हॅलोफाईल तुम्ही कुणाला म्हणणार आहे की त्या पाण्यामध्ये किंवा जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण जास्त असेल तरीसुद्धा ते बॅक्टेरिया जर जिवंत राहत असतील तर त्याला हॅलोफाईल्स असं म्हणायचं. थर्मोफाईल्स तुम्ही कुणाला म्हणणार की एक्स्ट्रीम टेम्परेचर आहे, त्या एक्स्ट्रीम टेम्परेचरमध्ये सुद्धा हे जर बॅक्टेरिया सर्वाईव्ह होत असतील तर त्याला थर्मोफाईल्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट, अ व्हेरी कॉमन गुड एक्झाम्पल ऑफ मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया found in the gut of ruminant cows and buffaloes. These bacteria help in the production of methane in biogas plant. आता हे एक्झाम्पल ऐकले की तुमच्या लक्षात येईल की एक कॉमन एक्झाम्पल त्यांनी सांगितलं आहे, मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचं नाव काय आहे, मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. हे बॅक्टेरिया कुठं आढळतात रे, गट ऑफ रुमिनंट. बघा हे जे बॅक्टेरिया आहेत, नाव लक्षात ठेवा,
मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. काय नाव आहे? मिथॅनोजेनिक. नाव लक्षात ठेवा, मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. हे मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया तुम्हाला कुठं आढळतात? तर गट्स ऑफ रुमिनंट म्हणजे काऊज अँड बफॅलो. रुमिनंटचा अर्थ काय होतो? रवंत करणारे. कसले प्राणी? रवंत करणारे प्राणी. मग हे रवंत करणाऱ्या प्राण्यांमध्ये कोण येतं रे? काऊज येतात, बफॅलो येते. मग यांच्या गटमध्ये किंवा इंटेस्टिनल पार्टमध्ये आपल्याला काय आढळतात? तर हे बॅक्टेरियाज आढळतात. माउथ रिजनमध्ये म्हणूया, इंटेस्टाईन किंवा माउथ त्याच्यामधला जो पार्टला आपण गट असं म्हणणार आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय आढळतात? हे बॅक्टेरिया आढळतात. कोणते बॅक्टेरिया आढळतात? मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. मग हे जे बॅक्टेरिया आहेत, हे बॅक्टेरिया काय करतात? These bacteria help in production of methane in biogas plant. तुम्हाला माहिती आहे की बायोगॅस प्लांट जर तुमच्या कोणाच्या घरी असेल, गॅस आपण म्हणतोय, काहींच्या घरी असतो बघा, मग त्याच्यामध्ये प्राण्यांची विष्ठा टाकली म्हणजे शेण असेल किंवा इतर काही मटेरियल आहे ते टाकलं जातं. मग हे जे ॲनिमल्स आहेत, काऊज अँड बफॅलो, जे रुमिनंट करणार आहेत, त्यांच्या बॉडीमध्ये काय आहेत रे? मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. हे बॅक्टेरिया काय करतात? तर मिथेन प्रोडक्शन करण्यासाठी किंवा मिथेन तयार करण्यासाठी ह्या बॅक्टेरियाचा वापर होतो. आणि तुम्हाला माहिती आहे मिथेन हा काय रे? फ्युएल म्हणून, इंधन म्हणून वापरला जातो. आणि हा मिथेन बायोगॅस प्लांटमध्ये तयार होतो किंवा हा मिथेन तयार करण्यासाठी जे बॅक्टेरिया लागतात ते मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया असतात. त्यामुळं बायोगॅस प्लांटमध्ये मिथेन तयार होतो आणि ह्या मिथेनचा वापर आपण इंधन म्हणून करतो. आलं लक्षात सगळ्यांच्या? बघा, पॉईंट इथं नवीन आहेत पण समजून घेण्यासारखे आहेत. याच्यामध्ये थर्मोफाईल आहे, त्याच्यानंतर आपण हॅलोफाईल्स असं म्हटलं आहे किंवा कॉमन टर्म्स आहे. कॉमन टर्म आपण काय म्हणणार आहे हे सगळ्या पॉईंट्स तुम्ही लिहून काढा. याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट याच्या आहे तो यू बॅक्टेरिया. यू बॅक्टेरिया म्हणजे जनरली आता आपल्या डोक्यात बॅक्टेरिया जी कन्सेप्ट आहे तुमच्या माझ्या डोक्यामध्ये, त्याला यू बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. म्हणजेच यू बॅक्टेरियाला कॉमनली काय म्हटलं जातं? ट्रू बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. कारण बॅक्टेरियाची जी काही कन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये आहे तीही हे बॅक्टेरिया असतात, म्हणून त्याला ट्रू बॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया म्हणजेच ट्रू बॅक्टेरिया. ठीक आहे. यांच्यामध्ये जी सेल वॉल असते ती सेल वॉल कशाने बनलेली आहे? पेप्टिडोग्लायकॉनने बनलेली आहे. कशाने बनलेली आहे? पेप्टिडोग्लायकॉन. यू बॅक्टेरिया हे ट्रू बॅक्टेरिया आहेत. ते कसे आहेत रे? त्यांच्यामध्ये सेल वॉल आहे. ती सेल वॉल कशाने बनलेली आहे? पेप्टिडोग्लायकॉनने बनलेली आहे. दे आर फाउंड ॲज ए ॲटोट्रॉप्स अँड हेट्रोट्रॉप्स. मग काय सांगितलं तुम्हाला मी? त्यातले काही आहेत ते स्वयंपोषी आहेत, काही आहेत ते परपोषी आहेत. नेक्स्ट, द ॲटोट्रॉप्स कॅन बी फोटोसिंथेटिक लाईक क्लोरोबियम, ग्रीन सल्फर बॅक्टेरिया अँड क्रोमॅटियम, ऑर किमोसिंथेटिक लाईक सल्फर बॅक्टेरिया. आता इथे काय म्हटले बघा, मग अशी आपण एक्सप्लेन केलं होतं की ॲटोट्रॉप्स आणि हेट्रोट्रॉप. ॲटोट्रॉपमध्ये दोन प्रकार, काही फोटो ॲटोट्रॉप्स आहेत, काही किमो ॲटोट्रॉप्स आहेत. फोटोसिंथेसिस करत असतील लाईटचा वापर करून तर त्याला आपण फोटो ॲटोट्रॉप असं म्हणणार आहे. मग त्यांनी काय म्हटलं बघा, एक्झाम्पल लक्षात ठेवा. क्लोरोबियम नाव काय त्या ऑर्गॅनिझमचं किंवा बॅक्टेरियाचं? क्लोरोबियम. त्या क्लोरोबियमला दुसरं नाव आहे ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. हे जे बॅक्टेरिया आहेत, ग्रीन सल्फर बॅक्टेरिया किंवा क्लोरोबियम असं नाव आहे त्याचं, हे फोटोसिंथेसिस करून स्वतःचं अन्न तयार करतात, म्हणून त्याला फोटो ॲटोट्रॉप्स असं म्हटलं जातं. आणि दुसरं उदाहरण आहे क्रोमॅटियम. काय नाव आहे? क्रोमॅटियम. ते आपण सल्फर बॅक्टेरिया असं नाव आहे, नुसतं सल्फर बॅक्टेरिया. वरचा आहे तो सल्फर ग्रीन बॅक्टेरिया आहे आणि याला फक्त आपण जे केमिकलचा वापर करून फूड तयार करतात, किमो ॲटोट्रॉप ज्याला असं म्हणतो, एक्झाम्पल आहे त्याचं क्रोमॅटियम किंवा त्याला किमोसिंथेटिक असं म्हटलं जातं. एक्झाम्पल सल्फर बॅक्टेरिया. ठीक आहे. दीज आर मोस्टली फिलामेंटस, मल्टीसेल्युलर फिलामेंटस फॉर्म लिव्हिंग इन अ फ्रेश वॉटर. ॲक्च्युली हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते मल्टीसेल्युलर आहेत, फिलामेंटस म्हणजे तंतुमय आहेत आणि कुठं आढळतात रे? फ्रेश वॉटरमध्ये आढळतात. कॅरेक्टरिस्टिक्स बघा यू बॅक्टेरियाची कसे आहेत? मल्टीसेल्युलर आहे, मोस्टली मल्टीसेल्युलर फिलामेंटस फॉर्म लिव्हिंग इन फ्रेश वॉटर. आणि बॉडीच्या वरचं जे कवर आहे ते म्युसिलेज आहे, चिकट पदार्थ. म्युसिलेजचा अर्थ काय होतो? चिकट पदार्थ.
आणि त्यांच्या बॉडीवर हे म्युसिलेजचं कव्हर असतं, म्हणून त्याला बॉडी इज कवर्ड बाय म्युसिलॅजिनस शीट असं म्हटलं जातं. अगदी हे पॉईंट पुन्हा पुन्हा एकदा व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात येणार नाही, 2 ते 3 वेळा तुम्हाला हा व्हिडिओ बघितला की कॅरेक्टरिस्टिक्स पाठ होऊन जातील. द जेनेटिक मटेरियल इज अ टिपिकल प्रोकॅरियोटिक. जेनेटिक मटेरियल जे काही प्रोकॅरियोटिकमध्ये आहे अशाच पद्धतीने याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल असतं. देन कोणकोणते क्लोरोफिल आहेत किंवा फोटोसिंथेसिस जे करणारे ऑर्गॅनिझम्स आहेत, बॅक्टेरिया आहेत, त्यांच्यामध्ये कोणकोणते पिगमेंट्स आहेत बघा. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, CHLA म्हणजेच क्लोरोफिल, हरितद्रव्य त्याला मराठीमध्ये म्हणतो. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन आणि झॅन्थोफिल्स. बघा नाव पुन्हा सांगते. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन्स अँड झॅन्थोफिल आर द फोटोसिंथेटिक पिगमेंट. हे काय आहेत रे? फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत. ठीक आहे. मग यांच्यामध्ये एक हेट्रोसिस्ट आपल्याला दिसते. फिलामेंट शोज हेट्रोसिस्ट विच हेल्प इन नायट्रोजन फिक्सेशन. त्यांच्या बॉडीमध्ये असा फुगीर एक भाग दिसतो, मी तुम्हाला डायग्राममध्ये पुढे दाखवणार आहे. त्यांच्या बॉडीमध्ये कसा फुगीर भाग दिसतो त्याला आपण हेट्रोसिस्ट म्हणतोय. आणि हेट्रोसिस्ट काय करतं रे? इट हेल्प्स इन नायट्रोजन फिक्सेशन. पाठीमागच्या इयत्तेमध्ये तुम्ही नायट्रोजन फिक्सेशन शिकलेलं आहात. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजेच काय? तर तुम्हाला माहिती आहे की एन्व्हायरमेंटमध्ये जो काही नायट्रोजन आहे तो नायट्रोजन आहे तसा वनस्पती वापरत नाहीत. त्या नायट्रोजनचं फिक्सेशन व्हावं लागतं, हे तुम्हाला माहिती आहे. आणि हे फिक्सेशन कोण करतं? तर हे बॅक्टेरिया करत असतात. आपल्या डोक्यामध्ये बॅक्टेरिया म्हटलं की आपण त्याला मराठीमध्ये जीवाणू असं म्हणतो. आणि सगळेच बॅक्टेरिया काय असतात रे? हार्मफुल असतं असं नाही, तर ते युजफुल असतात. आता हे जे बॅक्टेरिया आहेत की ज्याच्यामध्ये हेट्रोसिस्ट आहे, हे काय करतात? तर एन्व्हायरमेंटमध्ये किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये जो नायट्रोजन आहे त्या नायट्रोजनचं फिक्सेशन करतात. म्हणजे त्याच्या कंपाऊंडमध्ये रूपांतर करतात आणि ते प्लांटला अवेलेबल करून देतात. जर नायट्रोजनचं फिक्सेशन झालं नाही तर प्लांट्स प्रोटीन्स तयार करू शकणार नाहीत आणि ते प्रोटीन्स आपल्याला मिळू शकणार नाही आहेत. म्हणजे हे जे बॅक्टेरिया आहेत ते कसे आहेत रे? युजफुल आहेत. आता हेट्रोसिस्ट म्हणजे काय तुम्हाला मी डायग्राममध्ये दाखवणार आहे त्यावेळी समजेल. हेट्रोट्रॉप्स आर मोस्ट ॲब्युडंट. मगाशी सांगितलं की याच्यामध्ये ॲटोट्रॉप्स कमी आहेत बॅक्टेरियामध्ये, परपोषी जास्त आहेत. म्हणजे हेट्रोट्रॉप्स जास्त आहेत. मोस्ट ॲब्युडंट. ॲब्युडंट मीन्स लॉट ऑफ. मोस्ट ऑफ देम आर डिकम्पोजर. ह्यातले बरेचसे बॅक्टेरिया कसे आहेत रे? डिकम्पोजर्स आहेत, म्हणजे डिकम्पोजिशन घडवून आणतात. अँड नोन फॉर ब्रेकिंग फॉर लार्ज मॉलिक्यूल इन अ सिम्पल मॉलिक्युलर मिनरल. हे जे डिकम्पोजिशन करणारे जे काही बॅक्टेरिया आहे ते काय करतात? समजा हे ऑर्गॅनिक मॅटर आहे तुमच्या इथं घराशेजारी, तर याचं डिग्रेडेशन घडवून आणतं. म्हणजे कचऱ्याचा ढीग आहे, त्या कचऱ्याच्या ढिगाचं रूपांतर ते कशामध्ये करतात रे? तर खतामध्ये करतात. ठीक आहे. म्हणजे जो काही मॉलिक्यूल आहे, लार्ज मॉलिक्यूल आहे, त्या लार्ज मॉलिक्यूलचं सिम्पल मॉलिक्यूलमध्ये रूपांतर करत असतात. मग काही एक्झाम्पल दिलेत बघा. दे कॅन बी ॲनारोब्स. 10th स्टँडर्डमध्ये ज्यावेळेस तुम्ही ग्लायकोलिसिस शिकलाय किंवा रेस्पिरेशन शिकलाय त्याच्यामध्ये 2 टाईप्स गेलेत बघा. रेस्पिरेशन 2 प्रकारचं, एरोबिक रेस्पिरेशन आणि दुसरं होतं ते ॲनॉर्बिक रेस्पिरेशन. कसलं होतं? एक होतं एरोबिक रेस्पिरेशन आणि दुसरं होतं ॲनॉर्बिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, त्याला आपण एरोबिक रेस्पिरेशन म्हणणार आहे. आणि ॲनॉर्बिक म्हणजेच काय? अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन किंवा लेस ऑक्सिजन असेल तरी त्याला आपण ॲनॉर्बिक असं रेस्पिरेशन असं म्हणतो. मग जे ऑर्गॅनिझम रेस्पिरेशन करण्यासाठी ज्यांना ऑक्सिजन लागतो त्याला आपण एरोब्स म्हणणार आहे. ज्यांना ऑक्सिजन लागत नाही किंवा खूप कमी प्रमाणात लागतो त्याला ॲनॉरोब्स असं म्हटलं जातं. मग इथं काही बॅक्टेरियाची नावं दिलेली आहे जी ॲनॉरोब्स आहेत. बघा, दे कॅन बी ॲनॉरोब्स हेल्पिंग इन कर्डलिंग ऑफ मिल्क. दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होणं. दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होणं त्याला कर्डलिंग ऑफ मिल्क असं म्हटलं जातं. हे कोण करतं? तर लॅक्टोबॅसिलाई करतात. नाव बघा, दुधामध्ये जे असणारे जे लॅक्टोबॅसिलाई आहेत, बॅक्टेरिया आहेत, हे काय करतात? तर दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करतात. दुसरं उदाहरण दिलेलं आहे फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. बघा, युजफुल बॅक्टेरिया आणि हार्मफुल बॅक्टेरिया याच्यावर तुम्हाला 1-2 मार्काचा क्वेश्चन विचारला होता. आता मी जे रीड करते ते युजफुल बॅक्टेरिया आहेत.
बघा, मग पहिला बॅक्टेरिया आपण कुठला बघितला, लॅक्टोबॅसिलिया. जे लॅक्टोबॅसिला काय करतोय, दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करतोय. दुसरा आहे ॲझॅटोबॅक्टर. बघा, लॅक्टोबॅसिला झाल्यानंतर ॲझॅटोबॅक्टर आहे. ॲझॅटोबॅक्टर हे काय करतात, तर एन्व्हायरमेंटमध्ये असणाऱ्या नायट्रोजनचं फिक्सेशन करतात. स्ट्रेप्टोमायसिस हे जे बॅक्टेरिया आहेत हे काय करतात, तर अँटीबायोटिक प्रोडक्शनमध्ये साठी किंवा मेडिसिनमध्ये त्याचा वापर केला जातो. अँटीबायोटिक प्रोडक्शन करण्यासाठी हे स्ट्रेप्टोमायसिस वापरले जातात. काही बॅक्टेरिया आहेत ते काय करतात, तर ऑइल किंवा ऑइल जे असतात ते ऑइलचं कंपोस्टिंग किंवा डिग्रेडेशन करण्यासाठी सुद्धा वापरले जातात. दीज आर द इम्पॉर्टंट बॅक्टेरिया, लॅक्टोबॅसिलाय, कर्लिंग ऑफ मिल्क, Azotobacter, fixation of nitrogen, streptomyces, antibiotic production, and other some bacteria are there which are useful for the composting and degrading oil. Next. But the story doesn't end here. Some of them are pathogen. मग सगळेच बॅक्टेरिया युजफुल आहेत असं आहे का, नाही. म्हणजे इथंच गोष्ट सांगते का, नाही. कारण त्यातले बॅक्टेरियाचे जे आहेत त्या बॅक्टेरियामधले सगळेच युजफुल नाहीत. त्यातले काही आहेत ते पॅथोजन्स आहेत. बघा, हा शब्द एक नवीन आला, पॅथोजन. पॅथोजन म्हणजेच काय, तर असे ऑर्गॅनिझम. बघा, पॅथोजनचा अर्थ काय होतो, असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम की जे काय करतात, डिसीज प्रोड्यूस करतात. जे मायक्रो ऑर्गॅनिझम डिसीज प्रोड्यूस करतात किंवा आपल्याला आजारी पाडतात त्यांना आपण काय म्हणतो, पॅथोजन असं म्हणतो. बघा, सम ऑफ देम आर पॅथोजन. पण काही बॅक्टेरिया आहेत ते कसे आहेत रे, पॅथोजन्स आहेत. कॉझिंग डिसीज, ज्याच्यामुळं आजार होतात. मग कोणकोणते बॅक्टेरिया आजार आहेत, तर टायफॉइड आहे, कॉलेरा आहे, ट्युबरक्युलोसिस आहे. बघा, टायफॉइड आहे, कॉलेरा आहे. टायफॉइड तुम्हाला माहिती आहे, विषमज्वर असं म्हणतो. कॉलेरा ही माहिती आहे आजार. ट्युबरक्युलोसिस, TB माहिती आहे. टिटॅनसचा अर्थ धनुर्वात. हे सगळे आजार आहेत हे कसे आहेत रे, बॅक्टेरियल डिसीज आहेत. तुम्हाला माहीत असायला पाहिजे. टायफॉइड हा साल्मोनेला टायफी ह्या बॅक्टेरियामुळं होतो. कॉलेरा व्हिब्रो नावाच्या बॅक्टेरियामुळं होतो. ट्युबरक्युलोसिस आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. अशा हे जे बॅक्टेरिया आहेत ह्या बॅक्टेरियामुळं काय होतात, हे डिसीजेस होत असतात. याच्यानंतर बघा, इथे तुम्हाला डायग्रॅम दिसते, नॉस्टॉकची डायग्रॅम आहे ही, किंवा त्याला सियानोबॅक्टेरिया असं म्हटलं जातं. बघा, ही डायग्रॅम तुम्हाला परीक्षेला विचारली जाते. सियानोबॅक्टेरिया, नॉस्टॉक ज्याला असं म्हटलं जातं. तुम्ही इथं डायग्रॅममध्ये बघू शकता की इथं जो फुगीर पार्ट आहे ब्ल्यू कलरचा, हा जो फुगीर पार्ट आहे त्याला हेट्रोसिस्ट असं म्हटलं जातं. आणि हे हेट्रोसिस्ट काय करतं, तर नायट्रोजन फिक्सेशन करतं. कडेने तुम्हाला म्युसिलाजिनस शीट दिसतंय, म्हणजे जो काही बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियाच्या कडेने तुम्हाला आवरण दिसतंय त्याला आपण म्युसिलाजिनस शीट असं म्हणतो. कुणाची डायग्राम आहे ही, सियानोबॅक्टेरिया किंवा त्याला नॉस्टॉक असं म्हटलं जातं. नेक्स्ट पॉईंट, इथं तुम्हाला अर्चीबॅक्टेरिया आणि यूबॅक्टेरियाचा डिफरन्स आपण बघितला, त्याचे कॅरेक्टरिस्टिक बघितले. अजून एक स्पेशल फीचर काय आहे बघा, मायकोप्लाझ्मा. 2 ओळीमध्ये त्यांनी सांगितले. मायकोप्लाझ्मा म्हणजेच काय, तर असा प्रश्न तुम्हाला बऱ्याच तुम्हाला पडला असेल की एन्व्हायरमेंटमध्ये एवढे ऑर्गॅनिझम्स आहेत, त्या ऑर्गॅनिझममध्ये सगळ्यात लहानात लहान कोण आहे, सगळ्यात मोठा तुम्हाला माहिती आहे व्हेल आहे, पण सगळ्यात स्मॉलेस्ट कोण आहे, तर मायकोप्लाझ्मा. बघा, इथं अंडरलाईन करून घ्या, मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा जो आहे तो कसा आहे रे, स्मॉलेस्ट आहे. दीज आर द स्मॉलेस्ट ऑफ लिव्हिंग फॉर्म. दे डू नॉट हॅव सेल वॉल, त्याच्यामध्ये सेल वॉल नाही. आणि त्याचे जे फॉर्म्स आहेत बरेचसे टाईप्स, ते कसे आहेत रे, पॅथोजेनिक आहेत, म्हणजे आजार घडवून आणणारे आहेत. मेनी फॉर्म्स आर पॅथोजेनिक. दे आर फाउंड रेझिस्टन्स टू कॉमन अँटीबायोटिक ड्यू टू अब्सेन्स ऑफ सेल वॉल. हे मायकोप्लाझ्मा जे आहेत बॅक्टेरिया, तर हे मायकोप्लाझ्मा कसे आहेत, त्याच्यामध्ये सेल वॉल नाही, आत्ताच बघितलं आपण. आणि सेल वॉल नाही त्यामुळं कॉमन अँटीबायोटिकला सुद्धा ते कशी काय करू शकतात, रेझिस्ट करू शकतात, प्रतिकार करू शकतात. ठीक आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण किंगडम मोनेरा
त्याच्यामध्ये असणाऱ्या जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, सायलेंट फीचर्ससुद्धा म्हटलं जातं, त्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितल्या. पुन्हा किंगडम मोनेरामध्ये मग सांगितलं की आपण त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द बॅक्टेरियाज घेतो आहे आणि ह्या बॅक्टेरियाचे पुन्हा 2 प्रकार बघितले. फर्स्ट वन इज अर्ची बॅक्टेरिया. हे अर्ची बॅक्टेरिया ट्रू बॅक्टेरियापेक्षा वेगळे असतात कारण ॲडव्हर्स कंडिशनमध्ये ते जगतात.